नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विश्री मध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 2 सप्टेंबर 2024 आणि आता वाजले जवळजवळ 1:15 दुपारचे आणि दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही संधी चालून आलेली आहे आपली आणि आज आपला प्रवास चालू होणार आहे पुणे टू सिंगापूर. म्हणजे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्याला इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची खूप इच्छा आहे आणि ती बरोबर आपल्याला संधी मिळाली आहे. तर आज मी इथून पुण्यातून सिंगापूरसाठी निघतोय. संध्याकाळी 5 वाजता माझी फ्लाईट आहे आणि वाया बँगलोर जात आहे आपण. तर मला पुणे टू सिंगापूर जे तिकीट बसलं ते काहीतरी साधारण 12-12.5 हजाराचं मिळालं. मी एक वीक अगोदर ते तिकीट काढलं होतं ऑनलाईन मेक माय ट्रिप मधूनच. सिंगापूरचा जो आपला प्रवास आहे तो म्हणजे इथून आपली पुणे टू बँगलोर जी फ्लाईट आहे ती जवळजवळ 1.5 तासामध्ये आपण बँगलोरमध्ये पोहोचेल पुण्यामधून आणि तिथं आपल्या 3-3.5 तासाचा आपला होल्ट आहे आणि त्यानंतर आपली जी फ्लाईट असेल ती सिंगापूर असेल. तर ती पण माझी रात्रीची फ्लाईट आहे. म्हणजे जवळजवळ आपला 3-3.5 तास होल्ड केल्यानंतर ना एक 9-10च्या दरम्यान आपली फ्लाईट आहे बँगलोर टू सिंगापूर आणि मी सिंगापूरमध्ये 4:30 वाजता सकाळी लँड होईल. आणि टायमाचं बघाल तर इंडिया आणि सिंगापूरमध्ये 2.5 तासाचा डिफरन्स आहे. म्हणजे 2.5 तास आपलं आपण पाठीमागे आहोत, 2.5 तास सिंगापूर पुढे. म्हणजे मी 4:30 वाजता सिंगापूरमध्ये लँड होईल, परंतु आपल्या इथे काहीतरी साधारण 2 वाजले असतील रात्रीचे. तर बघूयात आजची जर्नी कशी होते, काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण मजा येईल. नवीन नवीन गोष्टी मी जेवढ्या होतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन या ब्लॉग मध्ये. आणि आपण हा फक्त प्रवास आपला पुणे टू सिंगापूर आहे आणि तिथे माझा 1-2 दिवसाचा स्टे आणि तिथून परत एक आपल्याला नवीन देशामध्ये जायचं आहे. तर तो देश कोणता आहे, काय आहे, तर मी तुम्हाला ते नंतरच सांगेल. आणि तिकडे काय काम होतं आपलं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याला आता मी कॅब बुक करतो आणि जाऊयात मग आता पुणे एअरपोर्ट वरती. घरात मी वॉलेट चेक करत होतो, त्याच्यामध्ये मला एवढी करन्सी भेटली. ती खूप तुम्ही सिंगापूर डॉलर आहे. हा 2 रुपयाचा डॉलर म्हणजे जवळजवळ आता डॉलरचा रेट चालू आहे 64 रुपीज म्हणजे जवळ 120 रुपये आहेत. ही नोट म्हणजे आपल्या इथले 120 रुपये इंडियन रुपीज. त्याच्यानंतर एवढे मला हे युएसडी भेटले घरामध्येच जवळजवळ 43 युएसडी. ही अमेरिकेचा डॉलर आहे. हा $1. हे असे एक डॉलरचे $3 भेटले आणि 10चे 2 भेटले आणि हा 20चा एक भेटला. म्हणजे हे जवळजवळ जर चेंज केले आपण तर ह्याच्या जवळजवळ आपले इंडियन रुपीज मध्ये बघितलं तर 3,500 रुपये होतात. आणि हे मी फिलिपिन्सला जाणार आहे नंतर सिंगापूरवरून. तर हा फिलिपिन्सची करन्सी पेसो. तर ही सुद्धा मला तिथं उपयोगी पडेल. ह्याचे जास्त म्हणजे आपल्या इथं जवळजवळ ₹1.5 आहे. म्हणजे आपल्यापेक्षा पण ह्यांची करन्सी लो आहे. तर हे फिलिपिन्सची करन्सी आहे 50 रुपये. आणि ह्या ज्या आहेत ह्या काय मला जास्त काय उपयोगी पडणार नाही, त्या छोट्या छोट्या आहेत. तर बघू आता एवढे हे घेऊन जाऊयात आपण सोबत आपल्या. आणि अजून एक गोष्ट, सिंगापूरला जाण्यासाठी आपल्याला विजा लागतो. सिंगापूरचा विजा ई विजा असतो आणि तो मी एक 15 दिवसापूर्वी अप्लाय केलं होतं एका सरांकडे आणि त्यांनी मला तो विजा काढून दिला. तर त्या विजा तुम्हाला नॉर्मली जर तुम्हाला विजा काढायचा असेल तर 4,000 ते 6-6.5 हजारापर्यंत भेटून जाईल तो. कारण प्रत्येकाच्या एजन्सीवरती डिपेंड आहे किती ते चार्ज करतात. आणि विजा काढण्यासाठी डॉक्युमेंट पण काय नॉर्मल लागतात. फक्त तुम्ही जॉब करत असले पाहिजे किंवा जॉब जर करत नसले तर कुठंतरी तुमचा स्वतःचा बिझनेस जर असेल तर ITR फाईल वगैरे पाहिजे. आता तुम्हाला तर माहिती मी कॅबच चालवतो, तर मी जॉब करत नव्हतो, परंतु मी जुगाड करून विसा हा 2 वर्षाचा विजा आपल्याला मिळाला आहे. म्हणजे मल्टी एंट्री विजा आहे आपल्याला. हा 2 वर्षासाठी आपला व्हॅलिड आहे. तर मी 2 वर्षामध्ये सिंगापूरला कधी पण जाऊ शकतो, येऊ शकतो. फक्त तिथं जॉब करू शकत नाही, मी जाऊन फिरू शकतो. तर तुम्हाला पण जर सिंगापूरमध्ये फिरण्याची इच्छा असेल तर आणि कुठेतरी तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही करू शकता हे सगळं. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे पूर्ण तिकीट म्हणजे सिंगापूरमध्ये फिरण्याचा खर्च वगैरे काय आहे आणि फ्लाईटचं तिकीट कितीपर्यंत जाईल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नक्की सांगतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे पुढे समजत जातील. पहिले आहे आपली कॅब बुक, 5 मिनिटांमध्ये येत आहे ते. तर चला जाऊयात खाली आता.
तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत एअरपोर्टमध्ये, जे न्यू टर्मिनल आहे पुण्याचं. मी पण फर्स्ट टाईमच आलो या न्यू टर्मिनलला. तर आपल्याला 2 बोर्डिंग पास भेटलेले आहेत. एक आहे आपला पुणे टू बँगलोर आणि बँगलोर टू सिंगापूर. तर पहिली जी फ्लाईट आहे आपली इथून पुण्यातून 5 वाजता निघेल आणि बँगलोरमध्ये 6:30ला पोहोचेल. त्याच्यानंतरनं तिथे आपल्याला 3 तास जवळजवळ होल्ट आहे, लेओव्हर आहे म्हणजे. आणि त्यानंतरनं बँगलोरमधून सिंगापूरला आपली फ्लाईट निघेल. तर बँगलोरपासून जी फ्लाईट निघणार आहे आपली ती 9:15 वाजता निघेल आणि पोहोचेल ते सिंगापूरमध्ये पहाटे 4:30 वाजता. काही विंडो सीट घेतली होती मी 500 रुपये एक्स्ट्रा देऊन, कारण माझा पुढचा प्रवास जो असेल तो पूर्णपणे नाईट जर्नी. आपण एअरपोर्टवरती आहोत आता पुण्याच्या. इथं फ्लाईटमध्ये डिझेल भरणं चालू आहे. तर आपली पुणे टू बँगलोर जी फ्लाईट होती ती 5 वाजता होती. 5 ते 6 मी 1 तास फ्लाईटमध्ये बसलो. त्यानंतरनं पायलट अनाऊन्स करत होता की काहीतरी मेंटेनन्स इश्यू चालू आहे फ्लाईटचा म्हणून. आणि 1 तासानंतरनं फायनली त्याने सांगितलं की फ्लाईट काही रिपेअर होत नाही, तर ही फ्लाईट कॅन्सल करावी लागेल. तर मग सगळे पॅसेंजर परत लगेज घेऊन खाली उतरले आणि काय सोल्युशन निघते का बघत होते. प्रत्येकजण आपापले सोल्युशन काढण्याचा तिथे प्रयत्न करत होता. आणि इंडिगोची जी कस्टमर सर्व्हिस मॅनेजर होती ती सगळ्यांना फेस करत होती. तर मग आमचं सोल्युशन असं निघालं की आम्हाला त्यांनी पुणे टू हैदराबाद आणि हैदराबाद टू सिंगापूर अशी फ्लाईट दिली. ॲक्च्युली मी सिंगापूरमध्ये 4:30 वाजता पोहोचणार होतो आणि ही फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे आमची जी बँगलोर टू सिंगापूर होती ती पण ॲक्च्युली कॅन्सलच झाली. मग त्यानंतरनं आम्ही पुणे टू हैदराबाद फ्लाईट घेतली, परंतु ती फ्लाईट होती 11 वाजता. 11 वाजता होते. मग करायचं काय एवढ्या वेळ म्हणून मग 1-2-3 जणं आम्ही सिंगापूरला जाणारे होतो. मग आमची मैत्री पण झाली तेवढ्यात. तर मग आम्ही मग एरोमॉलमध्ये गेलो. एरोमॉलमध्ये जरा खाऊन वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं मग 8 वाजता आपण जुन्या टर्मिनलमधूनच आपली पुणे टू हैदराबाद जी फ्लाईट होती तीसुद्धा फ्लाईट अर्धा तास लेट होती. आणि आमची जी पुढची फ्लाईट होती ती हैदराबाद टू सिंगापूर ती मिडनाईट 3 वाजताची होती. तर आम्ही पोचलो बरोबर 12:30च्या दरम्यान काहीतरी हैदराबादच्या एअरपोर्टला पोचलो आणि त्यानंतरनं आपल्याला भेटली सिंगापूरची फ्लाईट पण. मित्रांनो, फायनली आपण आत्ता पोहोचलो आहोत हैदराबाद एअरपोर्टला. पण आत्ता आपण डोमेस्टिक टर्मिनलला आहे. तर आपली आता जी नेक्स्ट फ्लाईट असेल ती इंटरनॅशनल आहे. म्हणजे सिंगापूरला आपल्याला जायचं तर आपल्याला इंटरनॅशनल टर्मिनललाच जावं लागेल. तर इंटरनॅशनल टर्मिनलला कसं जायचं, तर प्रत्येक एअरपोर्टमध्ये आपल्याला साईन बोर्ड दिलेले असतात कुठे कसं जायचं. म्हणजे बॅगेज कुठे आहेत किंवा इमिग्रेशनसाठी कुठं जायचं किंवा तुमचं नेक्स्ट जर तुमचं ट्रान्सफर असेल म्हणजे डोमेस्टिक ट्रान्सफर आतल्या आतमध्ये असतं. आता इंटरनॅशनल आता ह्याचं टर्मिनल वेगळं असल्यामुळं आपल्याला थोडंसं बाहेर जावं लागेल टर्मिनलच्या. तर मी आता बसलो आहे हैदराबाद टू सिंगापूरच्या फ्लाईटमध्ये. आपण इंटरनॅशनल टर्मिनलला गेलो. तिथे इमिग्रेशन वगैरे झालं, चेक इन झालं. त्याच्यानंतर आता फ्लाईटमध्ये बसलो आहे. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत सिंगापूरमध्ये आणि आता वाजले सिंगापूरमध्ये सकाळचे 11:15. म्हणजे आपल्या इंडियामध्ये वाजले असतील 8:30 पावणे 9 वाजले असतील. तर काल आपण म्हणजे 2 तारखेला तुम्ही बघितलं होतं मी जवळजवळ 2-2:30 वाजता पुणे एअरपोर्टला आलो होतो. त्याच्यानंतर आपली 5 वाजताची फ्लाईट होती इंडिगोची पुणे टू बँगलोर. मी फ्लाईटमध्ये चढलो वगैरे आणि त्याच्यानंतर 1 तास त्यांनी तसंच थांबवलं. म्हणजे फ्लाईट काही हलवली नाही. नंतर पायलटने सांगितलं की मेंटेनन्स प्रॉब्लेम काहीतरी येतोय. तर त्याला सुद्धा माहित नव्हतं किती वाजता निघेल किंवा तो दुरुस्त होईल का नाही. तर आम्ही 1 तासभर थांबलो. त्याच्यानंतर परत ते बोलले की फ्लाईट फेल झाली म्हणून त्याचा मेंटेनन्स प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे परत त्यांनी आम्हाला खाली उतरवलं आणि त्यानंतर
तर आत्ता आपण चंगी एअरपोर्टला आहे ना, हा आहे माझा मित्र भगवान, जळगावचा आहे. तो बरेच वर्ष झाले सिंगापूरमध्ये जॉब करतोय. तसं तर आम्ही 2016 ते 2019पर्यंत सिंगापूरमध्येच होतो. त्यानंतर परत इंडियात आलो आणि परत तो आता 2 वर्ष झालं परत सिंगापूरमध्येच काम करतोय. तर आता आपण आहे चंगी एअरपोर्टला. तर बघू शकाल तुम्ही चंगी एअरपोर्ट कसं आहे. म्हणजे वन ऑफ द बेस्ट एअरपोर्टपैकी हे एक एअरपोर्ट आहे. बरंच जेवढं आपण फिरू तेवढं एअरपोर्ट ते कमीच आहे, कारण खूप मोठं आहे. टर्मिनल पण त्याचे 3-4 आहेत. आणि तरी पण आपण बघूयात आता, जेवढं मला तुम्हाला दाखवता येतील तेवढं दाखवतं, कारण 2 दिवस झालं झोप नाही आपली. तर बघूयात आता आपण एअरपोर्टमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर भगवाननी माझी बॅग घेतली. आता भगवान चालला आहे, कारण मी 2 लगेज घेऊन आलो. एक माझ्या पाठीवरती आहे आणि एक छोटीशी बॅग. 8 दिवसाची आपली ही ट्रिप आहे, तर काही जास्त सामान पण नाही घेऊन आलो मी. तर सिंगापूर विमानतळाबद्दल आपण जर माहिती घ्यायची म्हटलं तर हे चंगी म्हणून एक भाग आहे सिंगापूरचा, त्या भागामध्ये आहे. आणि त्या एअरपोर्टचं नाव पण चंगी एअरपोर्टच आहे. हे आग्नेय आशियातील एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय वाहतूक केंद्र आहे. आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने बघाल तर तुम्ही चंगी विमानतळाचा जगात सर्वोत्तम समजलं जाते. आणि सिंगापूर एअरलाइन्स हे विमान वाहतूक कंपनीचं मुख्यालय चंगी विमानतळावरच आहे. म्हणजे मॅक्झिमम ज्या फ्लाईट आहेत त्या सिंगापूर एअरलाइन्सच्याच आहेत. आणि सिंगापूरच्या एअरपोर्टवरती. तर त्यापैकीच बघा हे एक सनफ्लॉवर, म्हणजे ते जागेवरतीच गोल गोल फिरते. आणि त्याच्या पुढेच थोडंसं गेलं की आपल्याला परत हे सनफ्लॉवर दिसतात छोटे छोटे, पण हे आर्टिफिशियल नाहीत, तर हे एकदम म्हणजे खरोखरचे आहेत सनफ्लॉवर. आणि अजून एक ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशातून येतो एखाद्या देशामध्ये, म्हणजे आता जसं की माझं हैदराबादमध्ये पहिल्यांदा इमिग्रेशन झालं. आणि त्यानंतर इमिग्रेशनमध्ये काय आपल्याला विचारतात की बाबा तुम्ही कशासाठी चाललेला आहे, म्हणजे पर्पज ऑफ तुमची व्हिजिट, परत तुमचं हॉटेल बुकिंग विचारतात आपल्याला, रिटर्न फ्लाईट तिकीट विचारतात. तर ह्या गोष्टी आपल्या इंडियामध्ये ज्या आम्ही बघितल्या, तर त्या म्हणजे इमिग्रेशनचे जे काउंटर असतात ते कमीत कमी 30 ते 35 लोक असे लाईनमध्ये काउंटर असतात त्यांच्या, तिथं बसलेले असतात. परंतु मी सिंगापूरमध्ये पाहिलं आता लास्ट टाईम मी इथे होतो त्यावेळेस इथेसुद्धा असेच लोक काम करत होते इमिग्रेशनला. पण ह्यांनी आजकाल एवढे स्टाफ कमी केलेला आहे की म्हणजे इमिग्रेशनच्या वेळेस आता पूर्ण डिजिटल केलेलं आहे. म्हणजे आता आपण ज्यावेळेस इमिग्रेशनच्या लाईनमध्ये जातो त्यांनी ESG कार्ड भरायला आपल्याला सांगतात, जेणेकरून म्हणजे आपला हेल्थ इश्यू जर काय असतील किंवा
तुमचं पर्पज ऑफ काय आहे, म्हणजे सगळं डिजिटलच केलेलं आहे. ऑनलाईन आपल्याला ते कार्ड भरायचं असतं आणि त्याच्यानंतर फक्त पासपोर्ट आपला स्कॅन करायचा, पुढे गेले की फिंगरप्रिंट होते. म्हणजे तिथं त्यांनी जेवढे मनुष्यबळ कमी करता येईल तेवढे मनुष्यबळ कमी केले. तिथे तुम्हाला असं स्टाफ जास्त काम करताना दिसत नाही. जेवढं पण काय चालतं आहे ते पूर्ण डिजिटलच चालू आहे. इथं बघत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे ATM पण आहेत. इथल्या ज्या बँका आहेत लोकलच्या, त्या बँकांचे ATM इथं आहेत. आता आपण चाललेलो आहोत मेट्रो स्टेशनवरती, कारण भगवानचं जे रूम आहे ते कलांग म्हणून एक एरिया आहे सिंगापूरचा, तर तिथं चाललो आहे आपण आता. तर हे आहे MRT कार्ड. हे अशा प्रकारचं, जसं आपल्या इथं मेट्रोचं कार्ड आहे तसं हे MRT कार्ड आहे. इथं रिचार्ज करावं लागतं. आता हे कार्ड इथं ठेवलं. याच्यामध्ये आपण जेवढा बॅलन्स टाकू त्याच्यानंतर ना ते ऑटोमॅटिक वर्क करतं. कॅश घेतं ना? एक मिनिट. आता याच्यामध्ये $20 रिचार्ज केले आणि $20 म्हणजे आता सिंगापूरचा $1 म्हणजे आपल्या इकडचे 64 रुपीज आहे. तर आता याच्यामध्ये बॅलन्स आला कार्डमध्ये $15.70. आता हे कार्ड मी यूज करू शकतो MRTने जाता येता, किंवा बसमध्ये पण करू शकतो. हां एअरपोर्टच्या मेट्रो स्टेशनला आहे. याच्यावरती बघा फ्लाईट इन्फॉर्मेशन, जेवढ्या पण ज्या काय फ्लाईट असतील त्या इथे मोठा डिस्प्ले आहे आणि इथे शो होतात या सगळ्या फ्लाईट. हे चंगी एअरपोर्टचं मेट्रो स्टेशन. इथे MRT बोलतात, आपण मेट्रो बोलतो. तर आपल्याला कुठे जायचं? आपल्याला जायचं कलांग. ही ग्रीन लाईन आहे ना? ही चंगी एअरपोर्टची ग्रीन लाईन आहे. आता आम्हाला जायचं कलांगमध्ये. तो कलांगला राहिला मित्र भगवान. तर बघू आता मेट्रो येते. हा पूर्ण सिंगापूरचा MRT मॅप आहे, म्हणजे मेट्रो मॅप. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन तुम्हाला दिसत असतील. हे ब्ल्यू आहे, रेड आहे, त्याच्यानंतर येलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जिकडे जायचं तिकडून आपण ती लाईन पकडून, एकदम सोपं आहे. इथे आल्यानंतर ना आता आपण आहोत इथे चंगी एअरपोर्टला. इथे चंगी एअरपोर्ट आपल्याला जायचं आहे कलांग. आपल्याला इथे कलांगमध्ये, म्हणजे ग्रीनच लाईन आहे आपली पूर्णपणे. आपण आता इथे चंगी एअरपोर्टला आहे. इथे तनामाराला चेंज करून आपण इथे कलांगला ह्या स्टेशनला आपल्याला यायचंय आणि आपल्याला लिटल इंडिया जायचं. हां, तिथून मग मी इथे 2016 मध्ये काम करत होतो लिटल इंडियामध्ये. ते पण तुम्हाला दाखवतो. लिटल इंडियामध्ये गेलं तर आपल्याला असं वाटतं आपण तुळशीबागेत फिरतोय. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. हा पूर्णपणे सिंगापूरचा मॅप आहे मेट्रोचा. आत्ता आपण इथे चंगी एअरपोर्टला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल 1 मिनिटामध्ये तिथं स्क्रीनवरती येत आहे की आता MRT येईल म्हणून. आणि इथून आपल्याला जायचं आहे तानामाराला. काय? नाही ठीक आहे. जास्त काही लगेज नाही घेऊन आलो. एवढी एक बॅग मी आणि एक पाठीमागची बॅग घेऊन आलो. ही आली आपली मेट्रो. तुम्ही इथल्या मेट्रोची जर सिस्टीम पाहिली तर बघा, पहिल्यांदा जे आतमधले आहेत त्यांना बाहेर येऊन देतात आणि त्याच्यानंतरच बाहेरच्या आतमध्ये जातात. ही सगळी पूर्ण सिस्टीम आहे इथे. तर आता आपण आलेलो आहोत कलांग स्टेशनला. हे बघू शकता कलांग. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे भगवानच्या रूमवरती.
आणि त्यानंतर बघूयात आता. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.